सावंतवाडी रोड स्टेशनवर आपण आहोत। सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन हे महाराष्ट्रातील गोवा सीमेवरील शेवटचं स्टेशन आहे आणि या ठिकाणी सत्यार्थकडे प्रवाशांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत। त्या तक्रारीच्या अनुषंगानेच आपण आज वेगवेगळ्या विषयांवर या ठिकाणी प्रकाश झोत टाकणार आहोत। प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आपण आहोत। बघूया प्लॅटफॉर्म नंबर 3 च्या समस्या। सातत्याने सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आपण आहोत सावंतवाडी रेल्वे स्टेशनवर, प्लॅटफॉर्म नंबर 3 च्या बाजूला मी आहे। या ठिकाणी असंख्य प्रवासी येतात, पण या प्लॅटफॉर्मला इकडून जे येतात म्हणजे मळगावच्या दिशेने जे येतात इथून डायरेक्ट ते चढतात। इथे तात्पुरती सोय इथे आहे चढण्याची, पण मी चढू शकतो, पण वृद्ध अपंग व्यक्ती किंवा म्हातारी व्यक्ती या ठिकाणी चढू शकत नाही। इतकी भयानक अवस्था आहे। पायऱ्या हव्या आहेत, पण अनेक वर्ष झाली या ठिकाणी पायऱ्या नाहीत। आणि एक महत्वाची हक्काची गाडी जी आहे, अर्थात दादर सावंतवाडी आणि सावंतवाडी टू दादर तुतारी एक्सप्रेस, या प्लॅटफॉर्मला ती डेली असते। रोज जाणारी गाडी आणि रोज येणारी गाडी, त्या गाडीला या ठिकाणी असंख्य म्हणजे हजारो प्रवासी या ठिकाणी ये जा करत असतात। मात्र या ठिकाणी पुरेसा प्रवाशांना या ठिकाणी सुविधा नसल्यामुळे अनेक प्रवासी रोष व्यक्त करताना आपल्याला दिसतीलच। पण आमची प्रशासनाला विनंती आहे, रेल्वे प्रशासनाला, की प्लॅटफॉर्म नंबर 3 चा हा जो भाग आहे, आता इथे नवीन रस्ता पण झालेला आहे, छान डांबरीकरण झालेलं आहे, पण या ठिकाणी पायऱ्यांची गरज आहे। आपण प्रत्यक्ष इथून जे प्रवासी चढून कसे जातात ते पाहूया आणि त्यांनाच विचारूया काय। अतिशय अवघड परिस्थिती आहे या ठिकाणी। हे युवा बांधव यांच्याकडे आज वय आहे, स्टॅमिना आहे, म्हणून हे चढून आले, पण म्हातारी व्यक्ती किंवा वृद्ध व्यक्ती कशी चढेल? दादा, इथे पायऱ्यांची गरज वाटते का? हो, लागणार आहे ते पण चांगलं होय ना। म्हाताऱ्या माणसाला खूप त्रासदायक आहे, त्रासदायक आहे, आणखी चढू शकत नाही। किती हाईट आहे, हाईट मुळे चढू शकत नाही, बायका मुली चढू शकत। आता किती लेडीज हात द्यायला। अच्छा अच्छा दादा, तुम्ही पण आता मस्तपैकी जंप मारलेली आहे, काय वाटतं इथं पायऱ्यांची गरज? पायऱ्यांची गरज आहे नक्कीच ना? हो, गरज आहे। रेल्वे प्रशासनाला काय विनंती कराल तुम्ही? सांगू शकतो ना बाबा, पाठचा दरव आता चतुर्थी आहे, अनेक गणेश भक्त येतात जातात, आणखी त्यासाठी हे करणं आवश्यक आहे। आपण पाहू शकतो, मी पुन्हा एकदा ते चित्र दाखवतोय तुम्हाला, की या ठिकाणी म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती सुद्धा इथून वरती यायला किंवा खाली जायला त्याला पुरेसा इथे पायऱ्या नसल्यामुळे इथे प्रवाशांचे भयंकर हाल आहेत। चतुर्थी 2 दिवसांवर आहे, अनेक हजारो चाकरमानी इथे येत असतात, त्यांच्यासाठी इथे पायऱ्यांची गरज आहे।